नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण सुदृढ आरोग्याविषयी हिताच्या गुजगोष्टी करतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध फिशर भगंदर विषयी समज गैरसमज आणि त्याबद्दल मार्गदर्शन मिळवणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद बापट यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं नमस्कार. स्वागत आहे. खरं तर घड्याळाच्या काट्यानुसार झालेली गतिमान जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि तासनतास बसून काम करण्यामुळे गुदमार्गाशी संबंधित आजार आजकाल प्रचंड वाढतायत. मूळव्याध फिशर भगंदर आणि पायलोनायडल सायनस या आजारांबद्दल लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज असतात. अर्धवट माहितीमुळे अनेक रुग्ण दीर्घकाळ त्रास सहन करतात. आज आपण गुदमार्गातील आजारांसंदर्भात प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरच जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून. तसंच गुदमार्गातील आजार कसे टाळावे, त्यावरील आयुर्वेदिक शस्त्रक्रिया कोणकोणत्या आहेत याबद्दल सुद्धा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर प्रसाद बापट यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय आहे पुण्यात, तिथूनच आयुर्वेदातील प्रशिक्षण पूर्ण केलंय. तसंच त्यांचं पुण्यात ओम आयुर्वेदिक क्लिनिक आहे, तिथून गेली 27 वर्ष ते विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करतात. विशेषतः मूळव्याध फिशर भगंदर आणि पायलोनायडल सायनसने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलंय. लेझर किंवा औषधं न वापरता फक्त क्षारसूत्र उपचारानं ते अनेक अवघड वेदनांमधून जाणाऱ्या रुग्णांना अगदी वेदनामुक्त करतात. यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. डॉक्टर, सुरुवातीला मला हेच सांगा, जर आपण अनेक रुग्णांचे अनुभव ऐकले असतील तर लक्षात येतं असं की गुदमार्गात जर जळजळ झाली, वेदना झाल्या, काहीही दुखलं तर आपल्याला असं वाटतं मला मूळव्याध आहे. हा समज आहे, गैरसमज आहे, याविषयी काय सांगाल? आता हा पूर्णच गैरसमज आहे. अच्छा. कारण कसं आहे, गुदमार्गामध्ये फिशर, भगंदर किंवा सायनस असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. अगदी कॅन्सर सुद्धा त्याच्या सगळ्यामध्येच आग वेदना हे लक्षण आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे फक्त लक्षणावरून अंदाजे आपण निदान करणं आणि अंदाजे औषध घेणं हे अतिशय धोकादायक आहे. तर प्रेक्षकांनी हे अगदी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की तज्ज्ञ डॉक्टरकडनं पहिले तपासणी करून घ्या आणि मगच उपचार करा. अगदीच अगदीच. पण त्यासाठी ना आपल्या प्रेक्षकांना किंवा रुग्णांना हे आधी माहीत असायला हवं की मूळव्याध हा आजार नेमका असतो काय. डॉक्टर, मूळव्याध आणि फिशर या दोन्ही आजारांविषयी माहिती द्या. आता खूपदा कसं होतं, त्या गुदमार्गाच्या भागामध्ये कोणत्याही कारणाने एक प्रकारचं प्रेशर किंवा दाब वाढला म्हणजे मग काही वेळा पेशंटला संडासला जोर करायची सवय असते, काही वेळा कठीण मल होण्याची सवय असते, काही वेळा एकदम एक्स्ट्रीम म्हणजे जुलाब होतात. अशा कोणत्याही कंडिशनमध्ये गुदमार्गाच्या खालच्या भागामध्ये ओरखड आल्यासारख्या जखमा होतात. त्याला फिशर म्हणतात किंवा त्याला परिकर्तिका असं आयुर्वेदात म्हणतात, म्हणजे कापल्यासारखी वेदना होते. याचबरोबर गुदमार्गाची जागा हळूहळू लहान होत जाते किंवा त्याला सूज येते आणि त्यामुळे पोटसाफ न होण्याची कंप्लेंट अजून सिव्हिअर होत जाते आणि मग पेशंट अजूनही प्रेशर द्यायला लागतो आणि त्या तिथल्या रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो. आता जसं जसं हा रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो त्यांना एक प्रकारचा एक फुगा यायला लागतो आणि त्यालाच आपण ॲक्च्युली मूळव्याध म्हणतो. पण आता ही मूळव्याध बाहेरच्या भागात पण येते गुदमार्गाच्या आणि आतल्या भागात पण येऊ शकते. आतल्या भागातली मूळव्याध सुद्धा आपण 4 ग्रेड्समध्ये त्याचं ॲनालिसिस करतो. त्यामुळेच तपासून मग त्या अवस्थेनुसार उपचार घेणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अच्छा, आता मूळव्याध आणि फिशर आपण अगदी सविस्तरपणे दोघांमधला फरक सांगितलेलाच आहे. डॉक्टर, भगंदर आजार काय असतो, एकूणच त्याच्या उपचाराविषयी सुद्धा सांगा. भगंदर किंवा फिस्चुला हा जो काही आजार आहे, ही म्हणजे एक प्रकारे गुदमार्गात तयार झालेली एक अनैसर्गिक अशी ट्यूब असते. आता कसं होतं, गुदमार्गाच्या आतल्या बाजूला ज्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये काही वेळा इन्फेक्शन होतं आणि हे इन्फेक्शन बाहेर पडण्यासाठी ते त्वचेच्या दिशेने एक मार्ग बनवतं. अच्छा. आणि हे जेव्हा त्वचेपाशी येतं तेव्हा तिथे ते इन्फेक्शन साठायला लागतं आणि पेशंटला काही वेळा असं जाणवतं की तिथे एक फोड आलाय किंवा ज्याला आपण मराठीमध्ये गळू येणं किंवा बेंड येणं असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये ॲब्सेस म्हणतो. अच्छा. याच्या जोडीलाच मग पेशंटला काय होतं की तिथे प्रचंड वेदना होते, काही लोकांना ताप येतो आणि जेव्हा हा गळू पिकून फुटतो त्यावेळी मात्र वेदना आणि ताप येणं ही सगळी लक्षणं नाहीशी होतात. पण ही जी काही ट्यूब तयार झालेली आहे अंतर्गत भागामध्ये, जी अनैसर्गिक आहे आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे, ह्या ट्यूबला आपण भगंदर म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनी हे आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की भगंदर म्हणजे फक्त एक त्वचेचा आजार नाही आहे किंवा तो
स्किन डिसीज नाही आहे, तर तो तपासून घेऊन आतल्या बाजूची जी अनैसर्गिक अशी जी काही ट्यूब तयार झालेली आहे ती जोपर्यंत पूर्णतः नाहीशी होत नाही तोपर्यंत ह्या आजाराला तात्पुरताच उपाय होणार. त्यामुळं अच्छा. औषधं मात्र घेणं निश्चितपणे टाळलं पाहिजे, कारण त्याच्यात आपल्याला वेळ जातो. आता जी काही तुम्ही माहिती दिली आहे ना, त्यावरूनच हे लक्षात येते की या तीनही आजारांमध्ये भगंदर हा आजार सर्वात धोकादायक दिसतोय, गंभीर दिसतोय. असं म्हणतात की भगंदरवर जरी आपण शस्त्रक्रिया केली तरी सुद्धा हा आजार पुन्हा येऊ शकतो. हे असं का होतं डॉक्टर? आयुर्वेदामध्ये 8 जे गंभीर आजार आहेत, त्या गंभीर आजारांमध्ये भगंदर या आजाराचा समावेश केलेला आहे. त्यामुळे हजारो वर्षापासून आयुर्वेदाने हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा बरा करायला अवघड आहे. त्याचबरोबर कसं होतं, या आजाराला काही नियम नाही, निश्चित नियम काहीच नाही. म्हणजे तो कोणालाही होऊ शकतो. अगदी गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध सगळ्यांना होऊ शकतो. याच जोडीला तो एखाद्या व्यक्तीला का झाला, तो किती गंभीर होईल, त्याची इतकी लांबी का वाढली, कॉम्प्लेक्सिटी काय आहे, का अशी झाली, याचं काहीच प्रेडिक्शन करता येत नाही. आणि तिसरं खूप महत्त्वाचं असं आहे की तुम्ही शस्त्रक्रियेसाठी कुठलाही उपाय योजलात तरी सुद्धा होतं काय की जर ही संक्रमित ट्यूब जी आहे ही जोपर्यंत पूर्णतः नाहीशी होत नाही तोपर्यंत हा आजार संपणार नाही, तो परत होणार. आणि म्हणून तिथं फेल्युअर आपल्याला जास्त दिसतं. अच्छा. बरं, पण आयुर्वेदामध्ये काही उपचार असतीलच की या ट्यूबवर? आहेत. आयुर्वेदामध्ये अतिशय प्रभावी अशी क्षारसूत्र उपचार पद्धती याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता क्षारसूत्र म्हणजे काय, तर हा एक विशिष्ट प्रकारचा धागा आहे आणि आपण वनस्पती आणि काही वनस्पतीजन्य क्षार याचं त्याच्यावर 21 कोटिंग दिलेले असतात. एका फ्लेक्झिबल वायरच्या माध्यमातून आपण हा त्या फिस्च्युलाच्या ट्यूबमध्ये इन्सर्ट करतो आणि तो बांधून ठेवला जातो. या धाग्याचं वैशिष्ट्य असं की ह्याला वेगवेगळ्या 3 प्रकारच्या ॲक्शन्स होतात. म्हणजे एक ॲक्शन अशी आहे की स्लो ड्रग रिलीज आहे, त्यामुळं रोज त्या औषधाचा संपर्क इन्फेक्टेड टिश्यूशी येतो, तो विरघळून बाहेर काढला जातो. दुसरी ॲक्शन अशी आहे की त्याला कटिंग ॲक्शन आहे, म्हणजे तो भगंदरचा ट्रॅक थोडा थोडा कट होत बाहेरच्या बाजूला काढला जातो. आणि तिसरी ॲक्शन म्हणजे हिलिंग ॲक्शन आहे, जे कटिंग आहे ते मागच्या बाजूला बरं होत जातं आणि तिथं हेल्दी टिश्यू तयार व्हायला लागतो. ह्याच्यामुळे एक फायदा काय होतो, तर तिथे खूप मोठी जखम होत नाही आणि त्याचबरोबर कुठल्याही औषधाशिवाय हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. अच्छा. खरं तर पायलोनायडल सायनस हा सुद्धा गुदमार्गाशी संबंधित एक आजार आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांमधून अनेक जणांनी या आजाराचं आज पहिल्यांदा नाव ऐकलं असेल. हो. डॉक्टर, या आजाराविषयी जरा सविस्तरपणे सांगा. आता हा आजार म्हणजे कसा आहे की कमरेच्या खालच्या भागामध्ये जिथे आपण माकडहाड किंवा टेलबोन एरिया म्हणतो तिथे होणारा हा आजार आहे. अच्छा. ज्या लोकांमध्ये केस जास्त असतात किंवा घाम जास्त येतो, काही वेळा तिथे अस्वच्छता असते, बैठं काम असतं आणि ह्या सगळ्यामुळे त्वचेच्या खाली एक केसांचा पुंजका तयार व्हायला लागतो. अच्छा. आणि हा जो काही पुंजका आहे त्याच्यामुळे एक प्रकारचं इन्फेक्शन, फोड येणं आणि ते वारंवार फुटणं अशी प्रक्रिया सुरू राहते. आणि त्यातनं जी तयार झालेली ट्यूब आहे त्यालाच आपण पायलोनायडल सायनस असं म्हणतो. बरं डॉक्टर, पायलोनायडल सायनसवर क्षारसूत्र उपचार पद्धती कशी प्रभावी ठरते? जसं आपण भगंदरच्या बाबतीत म्हणलं की स्थानिक भूल देतो आपण आणि एका वायरच्या माध्यमातून आपण क्षारसूत्र आतमध्ये टाकतो. त्याच मेथडनी आपण क्षारसूत्र हे पायलोनायडल सायनसमध्येही आतमध्ये इन्सर्ट करतो, बांधून ठेवतो. अगदी त्याच प्रकारे ते इन्फेक्शन, केस हे सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर निघतात आणि तो ट्रॅक त्वचेच्या बाजूला सरकतो आणि कालांतराने ती जखम बरी होते. ह्याच्यात सगळ्यात प्लस पॉईंट असा होतो की इथे कुठेही टाके पडत नाहीत आणि जखम ही नैसर्गिकरित्या पूर्ण बरी होते. हा सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. अच्छा. पण डॉक्टर, क्षारसूत्र जी उपचार पद्धती आहे त्यातून रुग्ण बरा होण्यासाठी किंवा ही उपचार पद्धती पूर्ण होण्यासाठी साधारण किती दिवसांचा कालावधी लागतो आणि मुळात ही वेदनादायी असते का? शिवाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच राहावं लागतं का रुग्णांना? नाही. आता वेदना हा थोडासा सापेक्ष विषय आहे, कारण प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी आहे. बरोबर आहे. आपण गेल्या अनेक वर्षाच्या संशोधनात हे निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे की क्षारसूत्रांनी कमीत कमी वेदनेमध्ये पेशंट बरा होईल. पण ज्यांची वेदना क्षमता कमी आहे सहन करण्याची त्यांना आपण काही वेळा पेन किलर देतो. कालावधी हा सुद्धा विषय थोडासा सापेक्ष आहे. त्यात भगंदर किंवा पायलोनायडल सायनसची जी लांबी असते किंवा कॉम्प्लेक्सिटी असते त्यानुसार ते डिपेंड आहे. पण अंदाजे आपण सांगू शकतो की 4 ते 6 आठवड्याचा कालावधी साधारणपणे याला लागतो.
आता आपण हे लोकल ॲनेस्थेशिया देऊन स्थानिक ॲनेस्थेशियाच्या अंडर हे करत असल्यामुळे तिथे कुठेही हॉस्पिटलाइज व्हायची गरज नसते. 20 मिनिटात पेशंट घरी जाऊ शकतो. अच्छा. असं आहे. आणि डॉक्टर ड्रेसिंगसाठी दररोज त्यांना क्लिनिकमध्ये यावं लागतं का? नाही, ड्रेसिंगसाठी क्लिनिकमध्ये यायची गरज नाही. जर क्षारसूत्र उत्तम दर्जाचं असेल तर अजिबात क्लिनिकमध्ये यायची गरज नाही. 7 दिवसात हे क्षारसूत्र बदलण्यासाठी फक्त पेशंटला यावं लागतं आणि तो पेशंट त्याच्या दैनंदिन कार्यक्रम करत राहतो. त्याला कुठेही बेड रेस्टची गरज पडत नाही. अच्छा, पण दैनंदिन त्यांचे जे कार्यक्रम असतात, आपण म्हणताय दिनक्रम असतो, तो खरंच अगदी सर्वसामान्य होतो का? म्हणजे त्याला व्यायाम करता येतो का? शिवाय काळजी तर घ्यावी लागत असणारच ना डॉक्टर. मग पथ्य काय काय पाळावी लागतात? हा पथ्य हा विषय पेशंटच्या फार अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आता कसं आहे माहिती आहे का, आपण स्विमिंग सोडून सर्व प्रकारचे व्यायाम करायला या ट्रीटमेंटच्या दरम्यान परवानगी असते. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. इनफॅक्ट आपण प्रत्येक पेशंटला 2 ते 4 किलोमीटर वॉकिंग करायला सांगतो. त्याचा आपल्याला ट्रीटमेंटचा कालावधी कमी होणं आणि लवकर जखम बरी होणं यासाठी खूप चांगला उपयोग होतो. आणि पथ्य म्हणाल तर माझं स्वतःचं मत असं आहे की हे या पेशंटसाठी एक प्रकारचं युद्ध असतं आणि युद्धामध्ये जे डिसिप्लिन आणि प्लॅनिंग पाहिजे की तो जिंकण्यासाठी हे मात्र पेशंटकडनं अपेक्षित असतं. त्यामुळं आयुर्वेदाच्या कन्सेप्टनुसार जे काही पथ्य पाळायला पाहिजे की ज्याच्यामध्ये पू होण्याची शक्यता जास्त आहे, उदाहरणार्थ आंबवलेले पदार्थ असतील, दही असेल किंवा भाज्यांमध्ये वांग असेल, तर अशा प्रकारचं आपण पथ्य निश्चितपणे पेशंटला पाळायला सांगतो. आणि हे आपण युद्ध बोललात ना, खरं आहे ते, कारण ही लढाई शेवटी आपल्या सुदृढ आरोग्याशी संदर्भात असते. बरं डॉक्टर, लेझर उपचार पद्धतीबद्दल अनेकदा बोललं जातं. आपण जी क्षारसूत्र उपचार पद्धती जी देता आपल्या सर्व रुग्णांना, त्याच्यासोबत लेझर किंवा इतर उपचार पद्धती सुद्धा देण्याची आवश्यकता भासते का? आता प्रेक्षकांनी हे निश्चित लक्षात घ्यावं की लेझर काय आहे. तर हा एक प्रकारचं एक कटिंग टूल आहे. अच्छा. आणि ह्याच्यात वर्षानुवर्ष वेगवेगळ्या प्रकारची मॉडिफिकेशन्स करून आधुनिक शास्त्राची कन्सेप्ट कशी आहे माहिती आहे का, तिथे रिमूव्हल ऑफ इन्फेक्शन म्हणजे तिथला जो काही इन्फेक्टेड टिश्यू आहे तो फक्त काढून टाकणं किंवा जाळून टाकणं. ह्याच्यामध्ये जे एक लूप होल आहे ते आयुर्वेदाने करेक्ट केलेलं आहे. ते म्हणजे क्षारसूत्रमध्ये तिथे हेल्दी टिश्यू तयार होण्यासाठीचे जो काही बॅकग्राऊंड तयार व्हायला पाहिजे ती गोष्ट आपण करतो आणि म्हणून क्षारसूत्रमध्ये जास्त सक्सेस रेट आहे. लेझरमध्ये कुठेही औषधाचा समावेश नसतो. 1 डे ट्रीटमेंट असते. इन्फेक्शन काढून टाकलं की डॉक्टरची जबाबदारी संपते. पण क्षारसूत्र हे दर आठवड्याला बदललं जातं आणि तिथे हेल्दी टिश्यू क्रिएशनसाठी कॉन्स्टंट प्रोसिजर चालू असते आणि म्हणून याचा क्षारसूत्र जर उत्तम दर्जाचं असेल तर कुठेही लेझर किंवा कुठलीही इतर अँटीबायोटिक्स घेण्याची गरज पडत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण असं असलं तरी अनेक जणांच्या मते क्षारसूत्र उपचार पद्धती ही काही मर्यादित केसेसमध्येच उपयुक्त पडते. यावर आपलं काय मत आहे? अगदी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. हा कष्टसाध्य व्याधी आहे आणि त्यामुळे आपण पद्धत कुठलीही वापरली, मग ती सर्जिकल मेथड असेल, आधुनिक आत्ताची लेझर असेल किंवा क्षारसूत्र असेल, सगळ्याच अवस्थेमध्ये भगंदर या आजाराला बरं करताना एक ठराविक प्रकारची मर्यादा आहे. आता आपण क्षारसूत्राला मर्यादा असं बोलण्यापेक्षा क्षारसूत्राची कक्षा किती विस्तारलेली आहे हे मला सांगायचं इथे. म्हणजे आपण 2 सेंटीमीटरपासून अगदी 23 सेंटीमीटरपर्यंतचे फिस्च्युला बरे केलेले आहेत. ट्रान्सपिंक्ट्रिक्ट असो किंवा इंटरस्पिंक्ट्रिक्ट असो, हॉर्शू शेप फिस्च्युला असो, मल्टिपल ओपनिंग असणारे फिस्च्युला असतील किंवा मल्टिपल ट्रॅक असणारे फिस्च्युला असतील, रेक्टोव्हजायनल फिस्च्युला असतील, त्याचबरोबर काही ब्लाइंड ट्रॅक्स असणारे फिस्च्युला असतील किंवा अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंतचे पेशंटसुद्धा आपण क्षारसूत्रांनी कोणत्याही अँटीबायोटिक किंवा औषधाशिवाय बरे केलेले आहेत. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराचे आता पेशंट जेव्हा येतात तेव्हा जनरली सर्जरी फेल झाल्यानंतर येतात. मग त्यांच्यामध्ये वेगवेगळे आकाराचे फिस्च्युला असतात. म्हणजे सी शेप, झेड शेप, वाय, एल असे वेगवेगळ्या आकाराचे पेशंट असतात. तेही आपण बरे केलेले आहेत. अच्छा. इतकंच नव्हे तर ज्यावेळी पेशंटला डायबिटीस आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, हृदयरोग आहे किंवा फिट्स येण्याचा आजार आहे, क्रोन्स डिसीज आहे, अशा प्रकारच्या पेशंट किंवा ज्याला कोमॉर्बिडिटी आम्ही म्हणतो, असं असूनही ते पेशंट बरे झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या पेशंटचा आपण एक वेगळा फोटोग्राफ सहित डाटा ठेवला आहे. त्यामुळं आपण मर्यादा असा शब्द बोलण्यापेक्षा क्षारसूत्राची कक्षा किती मोठी आहे हे आपण आज सांगू शकतो लोकांना. अगदी. आणि आजवर आपण अनेक रुग्णांना अवघड जागेच्या दुखण्यातून बाहेर काढले अगदी यशस्वीपणे. त्यापैकीच रुग्णांनी आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवलेल्या आहेत. ऐकूया. नमस्कार,
2022मध्ये मला एक फोडी आल्याचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये पस झाला. ऑपरेशन झालं. जखम भरल्यानंतर मी पुन्हा तसंच झालं. असं करता करता माझे 6 ऑपरेशन झाले. तेही खूप मोठे मोठे, म्हणजे ते खूपच हॉरेबल होतं सगळंच. आणि मी तर म्हणजे जगण्याची इच्छाच म्हणजे गेली होती माझे. पूर्ण हताश झाले होते मी. मी खूप खूप वाईट परिस्थितीत जात होते. माझं घर, मी सगळेच म्हणजे सगळेच हताश झालं होतं परिस्थिती पुढे, सगळ्या पुढे म्हणा. आज मी जी काही आहे तुमच्यासमोर दिसते ते फक्त बापट सरांमुळे. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि फर्स्ट वीकमध्येच मी बसायला लागले, कारण 2 वर्ष मी साधं चेअरवर पण नव्हते बसले. मला बसताच येत नव्हतं. मी पूर्णपणे 2 वर्ष झोपून होते, सगळं झोपूनच खाणं वगैरे. मला बसताच येत नव्हतं असं. आणि डॉक्टरांकडे गेल्यावर 1 वीकमध्येच मी बसायला लागले. तर सगळ्यात जास्त मी बसायला लागल्याचा आनंद माझ्या मुलाला झाला. मला क्षारसूत्र ट्रीटमेंट देत होते, त्याला 5 आठवडे लागले आणि त्याच्यातून मी पूर्णपणे बरी झाले. आणि हे फक्त डॉक्टर बापटांमुळेच शक्य झालं. अतिशय समाधानकारक अशी ही प्रतिक्रिया होती डॉक्टर. खरं तर अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सुद्धा आपले शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत ना, हो. त्या अनुभवाविषयी सांगा डॉक्टर. आता क्षारसूत्र हे इतकं इफेक्टिव्ह आहे, हे आपण भारतात बघतो किंवा आम्ही सांगतो. पण आता कसं झालंय माहिती आहे का, एवढंच सांगून आता हे पुरेसं होणार नाहीये. तर हे जगाला समजणाऱ्या भाषेमध्ये हा विषय सायंटिफिकली मांडला गेला पाहिजे. आता याची मूळ संकल्पना जी आहे ती डॉक्टर दीपक फाल्गुने यांची होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 7 अशा वैशिष्ट्यपूर्ण केसेस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पब्लिश करू शकलो. त्याचा फायदा असा झाला की क्षारसूत्र उपचाराकडे आता कोलोरेक्टल सर्जनसुद्धा फार सिरियसली बघायला लागलेत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय एक लक्ष वेधलं गेलेलं आहे. अच्छा. आणि खरं तर आपण केवळ भारतातल्याच रुग्णांवर नाही उपचार करत, तर देश विदेशातल्या रुग्णांवर आपण उपचार करता. हो. डॉक्टर, या आपल्या सगळ्या कारकिर्दीतली अशी एखादी केस आमच्याबरोबर शेअर कराल? केसेस खरं तर खूप आहेत आणि आपल्याला वेळ कमी पडेल. पण मी काही त्याचा बॅकग्राऊंड सांगू इच्छितो आधी. आता कसं आहे माहिती आहे का, जेव्हा एखादा परदेशातनं पेशंट येतो त्यावेळी त्याची मानसिक अवस्था फार खचलेली असते. त्याच्या देशात उपलब्ध असलेल्या सर्व अत्याधुनिक उपचार, लेझर सर्जरीपासून सगळ्या गोष्टी त्याचा फेल झालेल्या असतात, म्हणून तो मानसिक आणि आर्थिक तयारी करतो आणि भारतात याची मानसिक तयारी झालेली असते. याचबरोबर तो एक शेवटचा आशेचा किरण अशा स्वरूपात तो आपल्याकडे येतो आणि स्ट्रक्चरही खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं, त्यामुळे त्या केसेस चॅलेंजिंग असतात. ह्या लोकांना जेव्हा आपण बरं करून ते लोक परदेशात मायदेशी जातात ना, त्यावेळी ते आयुर्वेदाचं आणि भारताचं नाव फार पॉझिटिव्हली घेतात. हा सगळ्यात मोठा यशाचा भाग आहे. त्यातली 1-2 केसेस मला किंवा अनुभव सांगावेसे वाटतात. सांगा, सांगा. एक 21 वर्षाची पेशंट होती, इंग्लंडवरनं ती माझ्याकडे आली होती. तिचे इंग्लंडमधले सगळे उपाय संपले होते आणि त्याचा शेवटचा अंत असा झाला की तो फिस्चुला बरा होत नाही, म्हणून तिथल्या सर्जननी गुदमार्ग कट करून त्याला पोटाच्या बाजूला एक होल करून बायपास केलेलं होतं आणि त्याला कोलोस्टोमी बॅग लावली होती. आता ती जेव्हा माझ्याकडे आली त्यानंतर साधारणपणे कोविडच्या आधीची ही गोष्ट आहे. ती अशक्त असल्यामुळे मी तिला परत पाठवलं. 3 वर्षांनी ती पुन्हा आली अच्छा. आणि आपण तिच्यावर उपचार केले. ती पूर्ण बरी झाली आणि परत गेल्यानंतर तिने रिकनेक्शनची सर्जरी केली आणि ती 4-4 आता नॉर्मल आयुष्य जगते. वा वा. याच जोडीला काही अरेबिक कंट्रीमधल्या लोकांनी अरबी भाषेमधले आपल्याकडे व्हिडिओ दिलेले आहेत, व्हिडिओ टेस्टिमोनियल. तर मी त्यांना नेहमी विचारायचो की तुम्ही अरेबिक भाषेत का दिलेत व्हिडिओ. तर त्यांची भावना फार कौतुकास्पद होती काय की होती? तुमचे इंग्लिश व्हिडिओ टेस्टिमोनियल कोणी आमच्या देशात बघणार नाही आणि माझ्या देशातला माणूस बरा व्हायचा असेल तर मला अरेबिक भाषेत द्यायला पाहिजे, ही त्यांची भावना फार कौतुकास्पद होती. आता ह्या सगळ्या अनुभवातनं ना एक असं जाणीव होते की देश, भाषा, धर्म याच्या पलीकडची एक आपली ग्लोबल फॅमिली तयार व्हायला लागते. तो हा अनुभव खूप असा म्हणजे हृदयस्पर्शी असतो.
खरोखर ऐकतानाही फार हृदयस्पर्शी हा अनुभव वाटला डॉक्टर आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आता जाता जाता एक महत्त्वाचा अतिशय मोलाचा असा सल्ला काय द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? आता प्रेक्षकांनी गुदमार्गाची कुठलीही तक्रार असू दे, सगळ्यात पहिले तर त्याची तपासणी केल्याशिवाय औषध घेऊ नये. बरोबर. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुदमार्गाची स्वच्छता हा इक्वली इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि तिसरा खूप महत्त्वाचा विषय की तुमची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आहार किंवा व्यायाम आणि जेवताना पाणी पिणं अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.